मित्रांनो, गेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये धान बोनस संदर्भात महत्त्वाची घोषणा होईल अशी आशा शेतकऱ्यांना लागलेली होती. परंतु मित्रांनो, फक्त धान बोनसची चर्चा सुरू झाली, आम्ही देणार आहोत. फक्त एक होकार जाहीर झाला. त्यानंतर मित्रांनो, शेतकऱ्यांना वाटलं, की बुवा म्हणजे आर्थिक वर्षाचं जे अधिवेशन असतं, त्या अधिवेशनामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना वाटलं, की बुवा या अधिवेशनामध्ये सुद्धा एखादी घोषणा करतील, की धान बोनस आम्ही वाटपाला सुरुवात करू वगैरे, वगैरे. तिथे सुद्धा सेम कंडिशन झाली. तिथे सुद्धा फक्त एक शेतकऱ्यांना आशा लावून दिली, की बाबा आम्ही धान बोनस संदर्भात पॉझिटिव्ह विचार करत आहोत वगैरे, वगैरे. त्यानंतर पावसाळी अधिवेशन आलं. पावसाळी अधिवेशनात सुद्धा सेम कंडिशन झाली. नुसते आश्वासन देण्यात आलं. परंतु धान बोनस जे उत्पादक शेतकरी आहेत, त्या धान बोनस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी जे बोनस आहे, ते आम्ही वाटप करणार आहोत, अशी निश्चित बातमी त्यांनी दिलेली नाही. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर धान बोनस ही वाटपाची एक आशा लागून राहिलेली आहे. ती शेतकऱ्यांना आता म्हणजे जवळपास गोंदिया जिल्हा म्हणा किंवा गडचिरोली, चंद्रपूर वगैरे, भंडारा. तर मित्रांनो, आता बऱ्याच जिल्ह्यातून धान बोनसची मागणीसाठी आता आंदोलनं सुरू करण्याचा इशारा काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आलेला आहे. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, तर धानाचे जे बोनसचे जे हालचाली आहेत, त्या हालचाली सुरू झालेल्या आहेत फायनली आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर धान बोनस वाटप होईल, अशी एक आशा लागून राहिलेली आहे. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजूर स्वागत आहे कृषी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जवळपास 1 वर्षाचा कालावधी लोटत चाललेला आहे आणि अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीपातील धानाच्या बोनसची रक्कम ही वितरित झालेली नाही. परंतु मित्रांनो, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आता आंदोलनं करण्याचा सरकारकडे मागणी करण्यात येत आहे, की बाबा आम्हाला लवकरात लवकर धानाच्या जे बोनसची जी रक्कम आहे ती आमच्या खात्यावर लवकरात लवकर वितरित करा. जवळपास 1 ते 1.5 लाख शेतकरी संख्या या धान बोनसच्या प्रतीक्षेत आहे. तर फायनली मित्रांनो, जवळपास 15 दिवसात धानाचा बोनस द्या, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू, असं काँग्रेस पक्षातर्फे इशारा देण्यात आलेला आहे सरकारला. आणि जवळपास बघायचं झालं मित्रांनो, महायुती सरकारतर्फे आता गेल्या कित्येक दिवसापासून स धानाच्या बोनस संदर्भात कुठलाही निर्णय घेतला जात नाही. फक्त चर्चा सुरू आहे, चर्चा रंगत आहे आणि धानाच्या बोनसची रक्कम ही शेतकऱ्यांना वाटपासाठी अद्यापही कुठलीही हालचाल दिसून आलेली नव्हती. तर ह्याच हालचाली आता सुरू झालेल्या आहेत. आता लागलीच जवळपास आता 15 दिवसाचा कालावधी जरी दिलेला असला तरीसुद्धा 15 दिवसात तर पॉसिबल नाही, परंतु लवकरच आता धानाच्या बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याचे चान्सेस दिसून आले आहेत. कारण विविध जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आता आंदोलनं म्हणा किंवा मागण्या म्हणा, या शेतकऱ्यांतर्फे म्हणा, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून म्हणा, हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि लवकरच ही धानाची बोनसची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याचे चान्सेस दिसून आलेले आहेत. तुम्ही देखील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर वगैरे जिल्ह्यातून असाल, तर तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये काही हालचाली सुरू झालेल्या आहेत, ते आहेत का? ते देखील आपल्याला कमेंट करून सांगा आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाच्या बोनसची रक्कम ही वितरित व्हावी, अशी देखील आपण अपेक्षा ठेवूया. तर ही होती छोटीशी माहिती धान बोनस संदर्भात. कारण की बऱ्याच जिल्ह्यामध्ये हालचाली सुरू झालेल्या आहेत. हा व्हिडिओ करण्याचं एकमेव कारण म्हणजे की बुवा तुमच्या जिल्ह्यात जर हालचाली सुरू झालेल्या नसतील, तुमच्या भागामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय, की तुमच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून म्हणा किंवा तुमच्या आमदार, खासदार वगैरेच्या माध्यमातून म्हणा, या धानाच्या बोनसची जी रक्कम आहे, ती मागणी करा, की बुवा आमच्या खात्यावर रक्कम लवकरात लवकर वितरित व्हावी वगैरे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.